विविध भारती पुणे ठळक बातम्या. राज्य निवडणूक आयोगानं आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद बोलावली असून त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात दीर्घकाळापासून रेंगाळलेल्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्याचा आदेश न्यायालयानं अलीकडेच दिला होता. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे, तर महापालिकांच्या निवडणुका जानेवारीत होतील असा अंदाज आहे. याशिवाय मतदार याद्यांमधील गोंधळाच्या मुद्द्यावरही स्पष्टीकरण केलं जाण्याची शक्यता आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांची आज जयंती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानिमित्त फडके यांना आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन केलं आहे. राज्यातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट अंगणवाडी योजनेअंतर्गत राज्यभर व्यापक कार्यवाही सुरू आहे. या योजनेअंतर्गत उत्कृष्ट सरपंच म्हणून गौरवण्यात आलेल्या 13 सरपंचांच्या गावांमध्ये स्मार्ट अंगणवाड्या उभारण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल दिली. 13 गावातील या अंगणवाड्यांना स्मार्ट स्वरूप देण्यात आलं आहे. या केंद्रांमध्ये अत्याधुनिक सुविधा, डिजिटल शिक्षण साधनं तसंच बालक आणि मातांसाठी आरोग्य आणि पोषण जनजागृती उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील भोजापूर प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातून वंचित राहिलेल्या 11 गावांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी तातडीनं सर्वेक्षण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असं जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल सांगितलं. भोजापूर डावा कालवा आणि पूर चाऱ्यांच्या सुमारे 44 कोटी रुपयांच्या कामांच्या आरंभप्रसंगी ते बोलत होते. बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्राच्या वतीनं उद्या 5 नोव्हेंबरला पुण्यात माता-पिता कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित केला जाणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली. या सोहळ्यात कलाकारांच्या जवळपास 40 माता-पित्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.